अकोले तालुक्यातील मुथाळणे येथे सुरू असलेले जलजीवन योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे तसेच या योजनेमुळे मुथाळणे, बागीरवाडी, नायकरवाडी आणि वाड्या वस्त्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार नसल्याचा आरोप मुथाळणे ग्रामस्थांनी केला आहे। सदर कामात सुधारणा न झाल्यास प्रसंगी उपोषण आणि त्यानंतर संपूर्ण काम काढून टाकण्याचा इशारा शिवसेना नेते बबन सदगीर यांनी दिला आहे। अकोले तालुक्यातील मुथाळणे हे गाव टंचाईग्रस्त गाव म्हणून संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध आहे। पावसाळा सुरू झाला की भरपूर पाणी आणि पावसाळा संपला की या गावांना त्वरित टँकर सुरू करण्याची वेळ येते। पाण्याचा शाश्वत स्रोत नसल्याने या ठिकाणी नेहमीच महिलांना टँकरवर अवलंबून राहावं लागतं। जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा टँकरची गरज भासते। या सर्व अडचणी ओळखून शासनाने मुथाळणे आणि वाड्या वस्त्यांसाठी शाश्वत पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून 20 कोटी रुपये खर्चाची जलजीवन योजना मंजूर केली आणि काम सुरू झाले। जसजसे काम सुरू झाले तसे ग्रामस्थांच्या लक्षात आले की सदर योजनेमुळे गावचा आणि वाड्या वस्त्यांचा फारसा फायदा होणार नाही आणि एवढा पैसा खर्च होणे सदर गावांचा पिण्याचा पाण्याचा कायमचा प्रश्न सुटणार नाही। परंतु याविषयी अधिकारी आणि ठेकेदार यांना सांगितले तरी ते ग्रामस्थांचे कोणतेही म्हणणे ऐकून घेत नाही असा ग्रामस्थांचा आरोप आहे। या विषयाची चर्चा अधिकारी आणि ठेकेदार यांच्याशी केली तर ते उडवाउडवीचे उत्तर देत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। मग एवढ्या मोठ्या खर्चाच्या पाणी योजनेमुळे नक्की कोणाचा फायदा होणार आहे आणि हा पैसा कोणाच्या खिशात जाणार आहे असा प्रश्न ग्रामस्थातून विचारला जात आहे। सदर योजनेच्या कामामुळे रस्त्याचे खोदकाम केल्याचे आणि योजनेसाठी आणलेले पाईप जमिनीवर वरच्या वर टाकून दिल्याचे दिसत आहे। काही ठिकाणी पाईपवर थोड्याफार प्रमाणात सिमेंटचा थर टाकला जात आहे असे दिसते। काही ठिकाणी तर पाईप सुद्धा बुजवलेले दिसत नाही आणि अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सदर योजनेसाठी उन्हाळ्यामध्ये खोदलेल्या विहिरीला अजिबातही पाणी लागले नाही तरीही त्या विहिरीचे बांधकाम करण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। या सर्व घडामोडी होत असताना अधिकारी काय करत आहे असाही प्रश्न विचारला जात आहे। म्हणजेच याचा अर्थ सदर विहिरीसाठी खर्च झालेला पैसा वाया गेल्याचे दिसत आहे। मग या गोष्टीकडे अधिकारी का लक्ष देत नाही असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे। सदर योजनेत सुरू असलेला भ्रष्टाचार त्वरित थांबवावा आणि या जलजीवन योजना राबवणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदार यांना लोकप्रतिनिधींनी जाब विचारावा, अन्यथा अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळा फासण्याचा इशारा ओबीसी नेते दत्तू सदगीर यांनी दिला आहे। नागरिकांच्या तक्रारी संदर्भात जलजीवन कार्यालयास पत्र व्यवहार सुरू असून कामा सुधारणा न झाल्यास ग्रामस्थांबरोबर आंदोलनात भाग घेणार असल्याचा इशारा मुथाळण्याचे उपसरपंच चक्रधर सदगीर यांनी दिला आहे। काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे का काही ठिकाणी सायपिंग व्यवस्थित काढली नाही तर काढून घ्यावं, आमची अशी अपेक्षा, आमची दुसरं काही नाही। काढली म्हणजे खोली नाही केली का काय केलं? हा, खोली त्यांनी कधी केली? किती 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 आमच्या मीटिंग मध्ये चर्चा झाली तर काही ठिकाणी कमी मीटिंग मध्ये विषय आला काल इकडे कानडवाडी, नायकरवाडी, बागीरवाडी असं ते काही ठिकाणी वर आहे म्हणतात, ते चेक करून घ्या असं। ही मुथाळणे ते आमची कानडवाडी ही 4 किलोमीटर अंतराची नळ योजना ही आपल्याला इथं पाहायला भेटेल। हे कानडवाडीला पाणी जाणार आहे, हे ठाकरवाडीला पाणी जाणार आहे मेन स्टोरेजमधून। तर हे थोडासा खडक आहे इथं, परंतु इथं 3 मीटर ब्रेकर किंवा फायरिंगना 1 मीटर 3 फुटाचे अंतर घ्यायला पाहिजे। हे 3 इंचावर इथं आपल्याला गाडलेलं दिसतं, इथून इथपर्यंत गाडीत झाकण्यात आलेलं आहे, मोरून टाकलेलं आहे। पण इथं आपल्याला इथं बघितलं इथं आपल्या लक्षात येईल इथून पुढे ओपन आहे, पण इथून पाठीमागे 4 किलोमीटर गाडलेली ही 2 इंच किंवा 1 इंच याच्या पलीकडे काम झालेलं नाही। हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल। इथं बघा हे 30 कोटीचं काम पूर्णपणे फेल जाणार आणि नळ योजना ही सक्सेस होणार नाही। ही 1 ते 2 महिन्यामध्येच लिकेज होऊन पूर्णपणे उखडून जाणार आणि पूर्णपणे मुथाळणे गावचं महिलांचं हे 30 कोटी रुपये पाण्यात जाणार। कोणती पाईपलाईन ही जलजीवनची पाईपलाईन कमीत कमी 1 मीटर खोली पाहिजे, तरच ती भविष्यामध्ये लोड आणि टिकली जाते। हे अतिशय चुकीच्या पद्धतीचं काम चालू आहे मुथाळणे आणि पूर्ण गावामध्ये नळ योजनेचं। हे फक्त जर आपण बघितलं 3 इंच वरून माती जी 1 मीटर पाहिजे खोली ती 3 इंच आहे, म्हणजे इतकं चुकीच्या पद्धतीचं या मुथाळण्यामध्ये जलजीवनचं काम चालू आहे। 2.5 वर्षापासून जलजीवन केंद्र सरकारची जलजीवन मार्फत जी नळ योजना चालू आहे ही प्रशासकीय मान्यता आणि टेंडर
25 कोटीचं इस्टिमेट पाचीवाड्याला झालं होतं आणि अतिशय भयंकर अशी परिस्थिती मुथाळण्याची 3-4 महिने टँकर लागतो. परंतु या केंद्र सरकारच्या योजनेतून आम्हाला सगळ्या गावकऱ्यांना आणि महिलांचा अंडा आणि पाण्याची स्वस्ती वाचल म्हणून 25 कोटी रुपयाची नळ योजना घरात नळानं पाणी येईल आणि महिलांना व्यवस्थित पाणी भेटेल असं आम्हाला वाटलं होतं. परंतु अतिशय प्रशासनाचं पण आम्ही साहेबांना पण फोन केले, त्याच्यानंतर ठेकेदाराला पण अजिबात कुठल्याही प्रकारचं कोणाचंही ठेकेदार ऐकत नाही. 3 फुटाचं खोली पाहिजे नळ योजना टिकण्यासाठी. 2 इंचाचं कॉन्क्रीट टाकून खडकावर ते फायरिंगसुद्धा घेतलेलं नाही आणि इतकं चुकीच्या पैसे काम चालू आहे. आणि प्रशासनानं खासदार आमदारला पण आम्ही निवेदन पाठवले की या कामाला तुम्ही लक्ष द्या. या भविष्यामध्ये महिलांचा आणि गावाचा प्रश्न आहे. ठेकेदार ऐकत नाही, प्रशासन अधिकारी इंजिनियरसुद्धा ऐकत नाही आणि खासदार आमदारसुद्धा लक्ष देत नाही. याच्यात 5 कोटी रुपये पुन्हा अभाव करून कॉस्ट एस्टिमेट वाढवलेली आहे. म्हणजे आता 30 कोटीची मुथाळण्याची नळ योजना झाली. हीच परिस्थिती पूर्ण आढळा भागामध्ये पूर्णपणे रस्ते आपण जर पाहिले पूर्ण रस्ते खोदून टाकलेले, पूर्ण रस्ते वाहून गेलेले, दळतं आणि कुत्रपीठ खातं या पद्धतीचे आढळा भागामध्ये पूर्ण गावामध्ये ही नळ योजनेचं काम चालू आहे. पूर्ण रस्ते उद्ध्वस्त झालेले, पूर्ण रस्ते पाण्यानं धुवून गेलेले आणि नळ योजना एस्टिमेट पकडलेलं आहे अशी चुकीच्या पद्धतीने चालू आहे. एस्टिमेटनुसार कुठल्याही प्रकारचं हे 30,000 कोटी पाण्यात जातं का या मुथाळण्याचं आणि आढळा भागातलं असे 20-20, 30-30 कोटीचे कामं हे प्रशासनानं अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन करायला पाहिजे. इतक्या मोठ्या प्रमाणात हा निधी शासनानं मंजूर करून दिलेला आहे. हा गोरगरिबाला कुठंतरी कामा लागला पाहिजे. असे 2-4 इंचावर जर काम होत असं तर हे काम टिकणार आहे का? हे कामाचे पैसे पूर्णपणे फेल जाणार आहे. गरीब महिलांना हे घरात पाणी पोचवणार आहे का? हे पूर्ण आढळ्या पट्ट्यामध्ये चुकीच्या पद्धतीचं काम चालू आहे. याची शासनानं दखल घेण्यात यावी. नाहीतर आम्ही टोटल सर्व ग्रामस्थ आज 30-30, 20-20 कोटीच्या प्रत्येक गावात नळ योजना आहे. पूर्ण रस्ते आमचे खराब झालेले. हे जर वेळेत लक्ष दिलं नाही तर आम्ही अकोला तहसील समोर, पंचायत समितीसमोर पूर्ण ग्रामस्थ, पूर्ण महिला भगिनी आमरण उपोषण करणार, आंदोलन करणार आणि हे लक्ष देण्यात यावं. आणि खासदार आमदारांनी सुद्धा याच्यात लक्ष घातलं पाहिजे. अतिशय मोठ्या प्रमाणात हा भ्रष्टाचार आहे. सांगितलं की जे एस्टिमेटनुसार काम करा, पण अधिकारी बघायची भूमिका घेतात. हे कमिशन आपल्याला माहिती आहे. जे काम 30 कोटीचं जनतेच्या पण कामं पडलं पाहिजे, जनतेला पण त्याचा फायदा झाला पाहिजे. कुठल्याही प्रकारचा अधिकारी दखल घेत नाही. आमचे ग्रामपंचायतनं 4-5 ठराव दिले. आमचे कार्यकर्ते गावातले, मी स्वतः सगळ्या पाठपुरावा केला, फोन केला, सगळ्या गोष्टी करूनसुद्धा अतिशय वाईट अनुभव आहे अधिकाऱ्यांचा. कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही. जलजीवन नळ योजनेच्या कामात अधिकाऱ्यांनी लक्ष घातले नाही तर सर्व ग्रामस्थ आम्ही उपोषण करणार आणि वेळेप्रसंगी अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासल्यात येणार. मोथाळा येथील जलजीवन मिशन म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या ज्या योजनेसंबंधीचं काम चालू आहे, जो पूर्वी सर्वे केला होता, एस्टिमेट केलं होतं, त्या पद्धतीमध्ये अधिकाऱ्यांनी परस्पर बदल करून आणि जे आता काम चालू आहे ते काम सुद्धा चांगल्या क्वालिटीचं आणि टिकणारं काम चालू नाही. म्हणून आम्ही ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायतच्या मार्फत ठराव दिले. आम्ही स्वतः जाऊन तिथं भेटलो, परंतु अधिकाऱ्यांनी त्या मागणीवर किंवा लोकांच्या म्हणण्यावर काहीच दाद दिली नाही. कारण उदाहरणार्थ पागिरवाडी आणि नायकरवाडी हा भाग आहे, इकडं स्वतंत्र स्टोरेज धरायला पाहिजे होते. आता त्यांनी ते टाक्या बांधून ठेवलाय. पाण्याचा कुठेही सोर्स नाही किंवा पावसाळ्याचे 4 महिने गेले तर त्या दोन्ही वाड्यांना भीषण टंचाई असते. तशी पूर्ण गावाला आणि वाड्यांनाच टंचाई आहे. परंतु त्यांनी किंवा आम्ही जे पहिलं फिरून पागिरवाडीला वेगळं स्टोरेज साठवण टँक, नायकरवाडीला वेगळा साठवण टँक अशा पद्धतीचं एस्टिमेट होतं आणि ते त्यांनी बदलून ज्या जुन्या विहिरी तिथूनच ते पाणी द्यायचं असं त्यांचं म्हणत होते. पण ते जेव्हा नळ योजना नव्हती किंवा लोक बादलीनं ओढून पाणी पित होती तेव्हा 6 महिन्याची टंचाई, बादलीनं पाणी ओढत असताना 6 महिन्याची टंचाई होती. आता जर मोटारीने पाणी उपसून टाकीत टाकलं पावसाळ्यामध्ये तर ते 8-10 दिवसामध्ये संपून जाईल आणि पुढे बादली नवडायला सुद्धा पाणी राहणार नाही. त्याच्यामुळं मग आम्ही
एक असा पर्यायी सोर्स सुचवला होता. मोरदरी इथे जे होणार धरण आहे त्या धरणामध्ये तिकडं विहीर खोदून मग पाणी पागिरवाडी आणि नायकरवाडीला द्यावं. तसंच गावाचं सुद्धा जे स्टोरेज टँक आहे त्याची जर आज किंमत पाहिली तर 5-7 आपलं मला वाटतं 15 कोटी रुपयाची किंमत असेल. पण त्या दर्जाचं काम होऊ राहिलं नाही. आणि जी काही सायपिंग करू राहिली ती सुद्धा अतिशय फूट 1.5 फुटाच्या आतच पाईप गाडू राहिले आणि माती लुटून देऊ राहिले. कुठल्याही ग्रामस्थांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या सूचनेला ते दाद देत नाही. म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थांनी मिळून एक मीटिंग घेऊन ते पुन्हा एस्टिमेट समजून घेऊन पूर्ण दिवस ते अधिकारी आणि ग्रामस्थ ते ग्रामस्थांना दाखवायला पाहिजे. ज्या ज्या त्रुटी आहेत त्याच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे. मला वाटतं आज कालच्या ग्रामसभेमध्ये कळालं का त्याचं सुधारित एस्टिमेट त्यांनी केलेलं आहे. परंतु त्या सुधारित एस्टिमेट मध्ये बी जे जनतेच्या उपयुक्त किंवा ज्या योजनेला कामी पडेल अशा पद्धतीचं काम धरलं नाही. त्यांनी जर अधिकाऱ्यांनी हे सगळं गावासमोर येऊन दाखवलं नाही, सांगितलं नाही तर आम्ही त्यांचं केलेल्या कामाचं सुद्धा बिल होऊन देणार नाही. आणि बिल त्यांनी अधिकाऱ्यांनी त्या ठेकेदाराला अदा करू नये. ठेकेदारला म्हणले काही माणसं तर ते म्हणतात पाहू होईल एवढंच एस्टिमेट धरलेलं आहे, तेवढंच असं केलेलं आहे. म्हणून जे काही आता काम चालू आहे त्याचं बिल त्यांना अदा करू नये. आणि जे काही रिवाइज एस्टिमेट केलेलं आहे, वाढीव एस्टिमेट केलेलं आहे ते काय केलेलं आहे ते सुद्धा ग्रामस्थांना त्यांनी दाखवावं. अन्यथा आम्ही ग्रामस्थ मिळून या नळ योजनेच्या संबंधीमध्ये तीव्र आंदोलन उभं करून आम्ही अर्ज देऊन तोंडी मागणी करून त्या योजनेसंबंधित काही सुधारणा झाली नाही. त्यांना वेळोवेळा सांगितलेलं आहे. जर अधिकाऱ्यांनी ऐकलं नाही तर आम्ही तीव्र रूपाचं आंदोलन उभं करू, अन्यथा उपोषण करू. हे करून जर ऐकले नाही तर ते गाडलेले पाईप ते उकडून टाकू आणि त्यांचं बिल होणार नाही. अशा पद्धतीमध्ये आम्ही पूर्ण गाव त्या योजना चांगली झाली पाहिजे या संबंधित कार्यरत राहू. सध्या मुथाळणे गावात जलजीवन मिशनच्या संदर्भात काम चालू आहे. नागरिकांच्या अनेक तक्रारी आहे. काही ठिकाणी म्हणतात का 3 फुटाच्या हिशोबाने सगळीकडे बुजवायला पाहिजे तर ती पाईपलाईन टिकल. जलजीवन मिशनच्या संदर्भात बऱ्याच लोकांच्या तक्रारी आहे. खरोखर या गोष्टी आहे का, घडतायत का? मी श्री चक्रधर भीमाजी सदगीर, मुथाळणे उपसरपंच. या ठिकाणी जलजीवन मिशन संदर्भात आज तुम्ही जो काही ग्रामस्थांच्या तक्रारीबाबत जो प्रश्न विचारला, ज्या ज्या वेळेस जलजीवनचा जो प्रश्न निर्माण होईल, कारण आमचं गाव तालुक्यात पहिला टँकर लागतो आणि टंचाईग्रस्त गाव आहे. आणि ज्या ज्या ग्रामस्थांनी किंवा ग्रामपंचायतच्या वतीनं ज्या ज्या सूचना असेल त्याचा सतत पाठपुरावा जलजीवनच्या अधिकाऱ्यांशी त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे. आणि जलजीवनच्या बाबतीत ज्या ज्या अडचणी आहे, समजा नळ योजना ही पाईपलाईन जमीन 3 फूट पाहिजे, त्याचबरोबर अधिकाऱ्यांना ठेकेदारांना वेळोवेळी सूचना देऊन, त्याचबरोबर आमचं तालुक्यात पायगेरवाडीला पहिला टँकर लागवते आणि पायगेरवाडी नायकरवाडीसाठी काहीतरी पाण्याचं त्यांना वेगळा बॅलन्सिंग टँक किंवा काहीतरी वेगळा स्रोत निर्माण करून ह्या संदर्भातलं ग्रामपंचायतचं ग्रामस्थांच्या मागणीनुसार आम्ही त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे. आणि ह्या बाबतीत अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावा असं या ठिकाणी पत्रव्यवहार ग्रामपंचायत केला आहे. आणि अधिकाऱ्यांना मी ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो की जे पायगेरवाडी नायकरवाडीसाठी वेगळा स्टँड किंवा काहीतरी त्यांना शाश्वत असं पुरल उन्हाळ्यामध्ये असं काहीतरी त्यांना वेगळी उपाययोजना करावा. त्याचबरोबर ज्या ज्या ग्रामपंचायतच्या ग्रामस्थांची ज्या ज्या सूचना केलाय, काय जी नळ योजना चालू आहे, जे पाईप गाडण्याचं काम चालू आहे, त्या ठिकाणी काही ठिकाणी 3 फूट आहे, काही ठिकाणी जी जी ग्रामस्थांनी चूक आणली त्याची सुधारणा करावी. या ठिकाणी असं मी या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीनं नमूद करतो. जे काम जलजीवनचं जे दर्जेदार व्हायला पाहिजे त्या दर्जाचं काम होतंय का आता सध्या? या ठिकाणी वेळोवेळी ज्या ज्या ग्रामस्थांनी सूचना केल्या त्या वेळेस ठेकेदारांना अधिकाऱ्यांना निदर्शन आणून दिलंय त्यात सुधारणा करण्यात यावा.
काही काही सुधारण्याबाबतीत अपूर्त आहे. ती सुधारणा काही ठिकाणी ज्या ज्या सूचना अपूर्त आहेत त्याबाबत ग्रामपंचायत त्यांच्या पत्र यावर कराय, अधिकाऱ्यांनी यावर लक्ष द्यावा. नाही तर अन्यथा आम्ही ग्रामस्थांबरोबर सुद्धा ग्रामपंचायत या ठिकाणी आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. यांनी जर काही दिवसात जर समजा ग्रामपंचायत ग्रामस्थ यांनी ज्या ज्या सूचना मांडल्या त्या सुधारणा नाही केली, त्याचबरोबर पायगरव नायकरवाडीसाठी जे वेगळी काहीतरी पाण्याची त्यांची तालुक्यात पहिला टँकर लागतो, त्यांना काहीतरी वेगळा पाण्याची टँक किंवा काहीतरी वेगळा स्रोत निर्माण करून त्यात आणि कामाबाबतीत जर सुधारणा नाही केली तर आम्ही सुद्धा ग्रामस्थाबरोबर आंदोलनाचा पवित्रा घेऊ. काम हे दर्जेदार व टँकर आमचा मुक्त झाला पाहिजे अशी योजना राबली पाहिजे आणि वेळोवेळी पत्रव्यवहार केला पाहिजे. अधिकाऱ्यांनी त्यात जर सुधारणा नाही केली तर आम्ही सुद्धा ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं थोड्या दिवसात आंदोलन छेडलं जाईल.